रामकृष्ण हरिमाऊली तो स्वागत आहे आप सभी का कॉर्पोरेट मजदूरच्या ब्लॉग मध्ये। आज आषाढी एकादशी असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी रामकृष्ण हरी आणि आज आमच्या कॉलेजमध्ये पण आषाढी एकादशी निमित्त एक कार्यक्रम होता, ते पण तुम्हाला दाखवतो। कॉलेजची काही रिस्ट्रिक्शन आणि रूल्स आहेत त्यामुळे मी पूर्ण तुम्हाला कार्यक्रम तर दाखवू शकत नाही। ही ज्ञानेश्वरीची पालखी आहे बघा, तुम्ही याचं दर्शन घेऊ शकताय। दुर्गुणाचा बळ पहावेला आज आषाढी एकादशीचा दिवस माझ्यासाठी सार्थक झालाय, कारण की जो माझा मित्र आहे जावेद, ते तुम्हाला माहितच आहे मुस्लिम आहे, तरी पण तो चंद्रकोर लावून आलाय। ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, कारण की तो माझा मित्र आहे। कॉलेज मधला कार्यक्रम वगैरे संपवला आणि हे सायल्या बिल्याचं काहीतरी चालू होता विषय, तो काय मला समजला नाही, पण फोन मध्ये काहीतरी विषयांचा चालू होता। कार्यक्रम वगैरे ऑलमोस्ट संपलेला जाता, म्हटलं कॉलेजमध्ये थांबून काय करायचं, निघायला लागते घरला। आणि घरला जाता जाता वाटेला एक डझन केळी घेतली, तर कारण आज घरच्यांचा सगळ्यांचा उपवास होता, केळी घेऊन जायला लागते। आज रविवार असल्या कारणामुळे मी जिमला तर काय गेलो नव्हतो, पण आपल्या विठुरायाचा आशीर्वाद आपल्यावर एवढा होता की आज पावसाने धिंगाणा घातलेला। धिंगाणा एवढा की माझी पार पॅन्ट वल्ली झालेली, पाक वरपर्यंत म्हणशीला तरी बी खरं। अरे बाबा, एवढ्या मोठ्या कोसळत्या पावसात कोण दिसले बघा की मला। तिकडच्या पलीकडचा का नाही, ती पाय त्याला ओळखीतच जातील। आणि हे सोम आहे बघा कशी निघाले ते एकाच छत्रीतनं। पावसानं पुरा बुक्का पाडलाय, सगळी पॅन्ट बीट वली झाली। म्हणलं आज आषाढी एकादशी आहे, म्हणले वशाट खाऊन चालायचं नाही, म्हणून सोयाबीनचा राईस बनवले आणि बीन्स घेऊन आलेलो। आपल्या ओरिजिनल नावाची डुप्लिकेट कॉपी आल्या बघा मार्केटमध्ये, तोच अनेकेतनं व्हिडिओ काढून आणलेला। काय लिहिलंय सांगा कमेंट मध्ये।